संध्याकाळच्या वेळेस म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेस जर तुम्ही हे काही कामं रोज नियमितपणे सगळ्यांनी केले तर तुमच्या आयुष्यातले संकट, दुःख, अडचणी 100% कमी होतील. महिलांनो, ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि नक्की ऐका. सूर्यास्तावेळी, दिवे लागणीच्या वेळी काही गोष्टी तुम्ही जर आवर्जून केल्या तर माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो. आपल्या घरावर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहतो. देवी आई, आपली कुलस्वामिनी आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. बघा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये सूर्य जो आहे तर त्याला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सूर्योदयाच्या वेळेस तसंच सूर्यास्ताच्या वेळेस काही जर तुम्ही कामं केली तर त्याचा आपल्याला खूप, आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा खूप लाभ होत असतो. आणि सूर्यास्ताची वेळ म्हणजे जेव्हा संध्याकाळ होते तर ती दिवे लागण्याची वेळ असते. त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घराकडे येत असते. माता लक्ष्मीचा सर्वत्र खूप प्रभाव असतो आणि म्हणून त्यावेळेस जर तुम्ही काही कामं जर महिलांनी केली ना तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो. तर कोणती अशी सोपी सोपी कामं आहेत जी आपल्याकडून रोज झाली पाहिजे तर ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सूर्यास्तावेळी बघा, तिन्ही सांजेचा वेळ हा आपण ओळखत असतो. लक्ष्मी माता घरी येत असते. तर सूर्योदयाप्रमाणे सूर्यास्तावेळी सुद्धा देवी लक्ष्मीचा सर्वत्र प्रभाव असतो. आपण त्यावेळेस देवासमोर दिवा लावतो आणि सगळ्या घरांमध्ये जवळपास 10 पैकी 9 घरांमध्ये तर देवासमोर दिवा हा लावलाच जातो आणि देवी आपण आरती करतो, दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, कारण तो जो वेळ असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. तर त्याच्यामुळे अशा सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला काही गोष्टी जर तुमच्या हातून रोज घडल्या ना, हे कामं जर तुमच्या हातून घडले, हे शुभ कामं जर झाले तर माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तर कोणती कामं आहे? अगदी सोपी आहे. बघा, तिन्ही सांजेच्या वेळेस आपल्याला दिवा लावायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6-6:30 नंतर दररोज देवासमोर आणि तुळशीसमोर दिवा लावत जा. तुळशीसमोर तुम्ही तुपाचा दिवा लावा, तुळशीसमोर तुपाचाच दिवा लावा आणि तुम्ही देवाजवळ तेलाचाही लावू शकता किंवा तुपाचाही लावू शकता. दोघं एका वेळेस लावू नका. देवासमोर एकतर तुम्ही तेलाचा लावा आणि तुम्ही तुळशीजवळ तुपाचा लावला तरीसुद्धा चालेल, किंवा दोघं देवांसमोर पण आणि तुळशीजवळ पण तुम्ही तुपाचा लावला तरीसुद्धा चालेल. सकाळी तुम्ही तेलाचा लावत जा. आणि जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो तर तेव्हा संध्याकाळच्या वेळेस धूप, अगरबत्ती म्हणजे ज्याच्याने सुगंध सगळीकडे दरवळेल असं आपल्याला काहीतरी धूप किंवा अगरबत्ती लावायचं आहे. कारण माता लक्ष्मी ही जिथे छान वास असतो तर त्या वासाकडे ती आकर्षित होते. जिथे घाणेरडापणा, गलिच्छपणा असतो तिकडे माता लक्ष्मी कधी जात नाही. तिथे माता लक्ष्मीची बहीण म्हणजे अलक्ष्मी त्या घरात जाते आणि तिथे मग दारिद्र्य येतं, गरिबी येते. आणि जर तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेस दिवा, अगरबत्ती लावलं तर तुमच्या घरातली नकारात्मकता जी आहे ती बाहेरच राहते. कारण संध्याकाळच्या वेळेस बघा, ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टी म्हणजे माता लक्ष्मी वगैरे सर्वत्र वावरत असतात त्याप्रमाणेच संध्याकाळच्या वेळेस नकारात्मकता म्हणजे अंधारसुद्धा सगळीकडे असतो. तर त्या वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम होऊ नये म्हणून तुम्हाला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती, धूप लावायचं आहे. ही गोष्ट रोज झाली पाहिजे आणि तुम्ही तुमच्या घरातील मुलांनासुद्धा सवय लावा. आता बघा, माझ्या घरामध्ये सुद्धा मी माझ्या मुलीला दररोज तिला सकाळ संध्याकाळ देवासमोर ती 2 मिनटं उभी राहते. मी जेव्हा दिवा अगरबत्ती करते त्यावेळेस ती उभी राहते माझ्या शेजारी. तिला घंटीचा आवाज आला का बरोबर ती पळत येते. आणि आपल्यावर असतं, आपल्या मुलांना आपण काय सवय लावतो ना हे आपल्यावर असतं. आपण जर त्यांना सवय लावल्या तर त्यांना त्याची जाणीव होते. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये जितकं शांत वातावरण राहील ना तेवढं तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा. बरेचसे लोक त्यावेळेस मौन धारण करतात, म्हणजे बोलत नाही, अर्धा-पाऊण तास ते बोलत नाही. एवढं तर आपल्याला शक्य नाही, पण तुम्ही ॲटलीस्ट संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये शांतता ठेवा. बघा, खूप घरांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल संध्याकाळ झाली का सिरियल सुरू होतात. मराठी, झी मराठी, कलर्स मराठी, अमकं हे ते चॅनल सुरू होतात. घरातले वयस्कर लोक असू द्या की आपल्या आई वडील असतील ते सिरियल लावून बसतात. पण हे अतिशय वाईट आहे. मान्य आहे, आपण ठीक आहे तुम्ही ते पण बघा, मी म्हणत नाही की नाही, पण कुठेतरी त्या गोष्टींना लिमिट असलं पाहिजे. अगदी संध्याकाळी 6 वाजेचा टी व्ही चालू होतो तो रात्री 12लाच बंद होतो असं आपण खूप घरांमध्ये बघितलं आहे. तुम्ही बघा टी व्ही, नाही म्हणत आहे, पण अर्धा तास, पाऊण तास, 1 तास. जेवणाच्या वेळेस तर बिलकुल टी व्ही बघू नका. संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये शांतता ठेवा. यूट्यूबवर सगळं काही अवेलेबल आहे. तुम्ही गायत्री मंत्र लावा, तुम्ही मंत्रपुष्पांजली लावा, तुम्ही अथर्वशीर्ष लावा, तुम्ही स्वामींचा जप लावा, तारक मंत्र लावा, विष्णू सहस्रनाम लावा. या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये त्याचा ध्वनी पसरत असेल कुठे ना कुठे त्याचा काहीतरी चांगला परिणाम आपल्यावर, आपल्या घरातल्यांवर होत असतो. तुम्ही नामस्मरण करा, मंत्र जप करा, मौन धारण करणं तुम्हाला शक्य असेल तर नक्की करा. दिवा अगरबत्ती तर तुम्हाला लावायचीच आहे. तर याच्यामुळे काय होतं, गृहक्लेश कमी होतात. म्हणजे भांडणं,
वादावाद या गोष्टी, कटकटी या कमी होतात. चुकून पण संध्याकाळच्या वेळेस आदळआपट, रागाराग, चिडचिड, भांडे फेकाफेकी, नवरा बायकोची भांडण, सासू सुनांचे भांडण या गोष्टी टाळा. निदान स्वतःच्या स्वार्थासाठी तरी टाळा. कधी पण टाळी एका हाताने वाजत नाही. समोरचा व्यक्ती भांडतो, मग समोरची व्यक्ती भांडते, असं भांडण जे आहे ते वाढत जातं. पण तुम्हीच विचार करा, आपल्या या भांडणांचा घरामध्ये जे लहान मुलं आहेत त्यांच्या मनावर काय परिणाम होतो. त्यांची तर आत्ता कुठे सुरुवात असते त्यांच्या आयुष्याची, आणि त्यांना असंच जर रोज बघायला मिळत असेल तर खरंच खूप वाईट परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतात. म्हणून संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये जितकं आनंदी, छान, प्रसन्न वातावरण तुम्हाला ठेवता येईल तेवढं तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यानंतर पूर्वजांचं स्मरण. जेव्हा तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही दिवे लावतात, देवासमोर दिवा लावतात, तुम्ही तुळशीजवळ दिवा लावतात, त्याचप्रमाणे तुम्हाला पूर्वजांनासुद्धा दिवा ओवाळायचा आहे. तुमचे समजा घरातली सासू वारली आहे, सासरे वारले आहे, अजून कोणी वडीलधाऱ्या माणसांचा फोटो जे आज आपल्यामध्ये नाही, जे आपले पित्र आहेत त्यांचा फोटो तुमच्या घरामध्ये असेल, त्याला तुम्ही दिवा ओवाळा, अगरबत्ती ओवाळा आणि एकदा फक्त मनापासून नमस्कार करा. कारण आपण आज जे काही आहे ते आपण त्या पूर्वजांमुळे आहे. त्याच्यामुळे चांगल्या आठवणींना उजाळा द्या आणि दिवा लावून त्या पूर्वजांना तो अर्पण करा. त्याच्यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात. किती पण नाही बघा, तुम्ही देवाची सेवा करताय पण तुम्ही तुमच्या पितृंना, पूर्वजांना विसरताय, तर हे चुकीचं आहे. नेहमी तुम्हाला तुमच्या पितरांची सुद्धा सेवा करायची आहे. पितरांना वेळोवेळी तुम्ही दिवा अगरबत्ती लावायचा आहे, त्यांच्या नावाने घास काढायचा आहे. कमीत कमी रोज तुमच्या घरामध्ये जे फोटो असतील पूर्वजांचे, पितरांचे, त्यांच्यासमोर उभं राहून तुम्ही फक्त नमस्कार केला तरी चालेल. पण रोज हे जाणवून द्या त्यांना की तुम्ही त्यांची रोज आठवण काढताय. हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त आठवण काढल्यामुळे सुद्धा आपले पितर आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात, भरभरून आशीर्वाद ते आपल्याला देत असतात. याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस झोपू नका. घरामध्ये समजा कोणी आजारी आहे, ते झोपताय ती गोष्ट वेगळी, पण तिन्ही सांजेच्या वेळेस समजा घरातली जी स्त्री आहे, पुरुष मंडळी आहे, घरातले मोठे आजी बाबा, हे आजी, आता बघा वयस्कर लोकांचं आपण समजू शकतो, त्यांना पाठीचे आजार असतात, डायबिटीज असतं, BP, शुगर, अमकं यामुळे त्यांची गोष्ट वेगळी. पण अगदी आपण धडधाकट व्यवस्थित आहे आणि तिन्ही सांजेच्या वेळेस आपण झोपून राहतो, तर असं चुकून पण करू नका. बघा, एखाद्या व्यक्तीचे भाग्य त्याच्या कृतीतून, त्याच्या आचरणामधून, त्याच्या कर्मामधून त्याला मिळत असतं. त्याच्यामुळे जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला सवय आहे म्हणून तुम्ही झोपत असाल तर तुमचं नशीब जे आहे ते तुमची साथ सोडून जाईल. तुमच्या आयुष्यामध्ये फक्त आजारपण येईल, तुमची अधोगती होत राहील, तुमच्यासोबतचे तुमच्या पुढे निघून जातील, तुम्ही मागेच राहाल. तर त्याच्यामुळे कधी पण लक्षात ठेवा, तिन्ही सांजेच्या वेळेस कधी पण झोपू नका. भलेही तुम्ही आजारी असाल पण ॲटलिस्ट तुम्ही 5-5:30ला थोडंसं उठा, हातपाय तोडून तुम्ही फ्रेश व्हा, थोडंसं एखादं चक्कर मारा, थोडंसं बसा तुम्ही खुर्चीमध्ये, पण सारखं तुम्ही झोपून राहू नका. आणि घरातल्या स्त्रीने तर हे कटाक्षाने टाळायचं आहे. तुम्ही समजा जॉबवरून येतात म्हणजे त्याच्यानंतर थोडीशी तुम्ही पाठ वगैरे टेकवत असाल, पण तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेस ही गोष्ट करत असाल तर ती चुकीची आहे. भले तुम्हाला आराम मिळावा म्हणून करत असाल, पण त्याचे उलट परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील, तुमच्या घरच्यांना भोगावे लागतील. म्हणून बघा, तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस 6, 6:30, 6 ते 8च्या दरम्यान असं कधी पण झोपून राहू नका. तर बघा, संध्याकाळची वेळेस खरंच खूप महत्त्वाची असते. आपल्या घरातला वाईटपणा काढून टाकायचा असतो आणि चांगल्या गोष्टी, सकारात्मकता कशी आपल्या घरामध्ये येईल यासाठी आपल्याला हे अगदी सोपे. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, दिवा लावायचा, अगरबत्ती लावायचा, झोपायचं नाही, शांतता ठेवायची, घरामध्ये वातावरण स्वच्छ ठेवायचं, या गोष्टी या आपल्या हातात आहेत. आणि ह्या गोष्टी ना अगदी आपण चालू करू शकतो. यासाठी तुम्हाला स्पेशल टाईम द्यायचं नाही, काही नाही आहे. पण या गोष्टी ज्या घरामध्ये रोज होतात त्या घराची प्रगती थांबल्याशिवाय राहत नाही, त्या घरामध्ये सगळ्यांची प्रगती होते. म्हणून बघा, या काही गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा, त्या आचरणात आणा. बऱ्याचशा महिला करत पण असतील, मला 100% माहिती आहे, पण ज्या नसतील करत, ज्यांच्याकडून या चुका होत असतील त्यांनी आजच थांबवा, की जेणेकरून उद्या उठून आपल्या घरावर मग वाईट वेळ येणार नाही. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.